थांबरे काहीतरी आहे तिकडे. जय शिवराय. तुम्हाला नेरळ वेस्टला टॅक्सीज अवेलेबल भेटतील, तर तुम्ही त्यांना विचारा की D3 विकटगडला जाणार का. आणि हा पर सीट एका पर्सनचे 80 रुपये होतात. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं वातावरण आहे. नंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही टॅक्सी उगाच केली, चालत गेलो असं तर खूप मजा आली असती. तर तुम्ही चालत जाल तर तुम्हाला खूप आनंद भेटेल आणि खूप काही पाहायला भेटेल. गाडीमध्ये नुसतं आमचं हेच चालू होतं की अरे आपण ना चालत आलो पाहिजे होतो, पण थोड्या वेळाने आम्ही त्या लोकेशनला पोचलो जिकडून आम्ही आमचा प्रवास सुरू करणार होतो. तर ह्याला तर राहतच नव्हतं. हा नुसता बोलत होता की चला फटाफट जाऊया, आपण काय पण करून लवकर पोचूया, मला तिकडे जायचं आहे. तर मला इथं असं वाटलं की मी ना केदारनाथला असा प्लेस बघितलेला, सेम असाच प्लेस आहे, खूप छान आणि खूप सुंदर आहे. तिकडे खूप मजा आली. मला वाटलं की सुरुवातीला हा योगाच करतोय, पण नंतर कळलं की हा एक वेगवेगळे पोज देतोय आणि बोलते मला व्हिडिओ काढ. तर त्याची बघून मी पण एक छोटीशी व्हिडिओ काढली आणि तिने खूप अशी छान व्हिडिओ काढली. आमची सुरुवात तर खूप छान झालेली. तुम्ही बघू शकता की खूप छान वातावरण आहे. आम्हाला कळलं सुद्धा नाही की आम्ही अर्धा रस्ता पार देखील केला. या प्लेसची तर वेगळीच मजा. थोडं आम्ही पुढे चाललो आणि सॅमला आठवलं की अरे यार मला त्या जागी नाही छोटासा असा व्हिडिओ काढायचा आहे. तर आम्ही पुन्हा इकडे आलो आणि परत आमचा सफर चालू केला. तर थोडीशी मस्ती आणि थोडी एन्जॉयमेंट करून आम्ही आमच्या प्लेसवर पोचलो आहे. तिथून आमची सुरुवात होणार आहे विकटगडला जाण्याची. ते सुद्धा आमचं बोलणं जाऊ झालं की आपण जे पण किल्ले पाहिले ते आपण सर्व वरच्या दिशेने गेलो. आपण पहिल्यांदा असं किल्ला जाणार आहे की आपल्याला खालच्या दिशेने जाऊन परत आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. मित्रांनो, ह्या रस्त्यानं जावं लागतं. रस्ता थोडा रिस्की आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून. नमस्ते दोस्तो. तर आम्ही त्या बॅनरप्रमाणे इकडं तर आलो आहे, या रस्त्याला तर आलो आहे, पण हा रस्ता खूप कठीण आहे. 2 मिनटं तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. थोडा तरी पाय घसरला तर नक्कीच वरती जायचं आहे. हा रस्ता आहे. तर इथून आय थिंक पाणी येतं वरून. मी विचार करतो ह्या रस्त्याला कसं जायचं. हा चालला आहे, आरामात जा रे सॅम. तर मी आय थिंक कॅमेरा चालू ठेवतो. तर परत रिटर्न चाललोय, कारण की जे आमच्या मागून पोरं आलेले ना ते त्या रस्त्याला चाललेत आणि आम्ही इकडे चाललो. कारण की इकडे लिहिलंय विकटगड इकडे या साईडला बघा. तर आपल्याला ह्याच साईडला जावं लागेल, इकडेच जायचंय. मग ते पोरं तिकडे का गेली हा प्रश्न पडलाय. असं आपण तिकडे जाऊ. ठीक आहे, आपण तिकडे जाऊन बघू.
तर रस्ता थोडासा कठीणच होता, तर आम्ही ह्या बॅरेजजवळ पोचलो आहे. तर या बॅरेजजवळ सुद्धा थोडं रिक्स होतं, कारण की पाऊस पडल्यामुळे थोडंसं ती जागा घसरत होती, कारण पाय घसरून पडण्याची शक्यता खूप जास्त होती. त्यामुळे रिक्स घेऊ नका, जेवढं होऊ शकेल तेवढं बसून या. मित्रांनो, इथे जोराचा पाऊस आला ना तर तो पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो. आणि इथे बघा, इथे कोणतरी मस्त चूल वगैरे लावून आहे ना, मस्त शेकोटी केलेली होती. इथे बसायला पण जागा आहे. ॲक्च्युली आता आपल्याला इकडून जायचंय. मित्रांनो, हा पेप किल्ला पण म्हणजे विकटगड पण महाराजांच्या पथप्रस्थाने पावन झालेला परिसर आहे. इथे बघा, तुम्ही वाचू शकता. इथे जरा पावसामुळे शिवाजी महाराजांच्या पथप्रस्थाने पावन झालेला हा परिसर आहे. म्हणजे विचार करा, आपले महाराज पण या किल्ल्यावर येऊन गेलेत. या किल्ल्यावर जास्त करून कोण येत नाही. हा किल्ला थोडाफार आतमध्ये आहे, म्हणजे माथेरान साईडलाच आहे. या किल्ल्यावर जास्त कोण येत नाही, पण ज्यांना माहिती आहे ते नक्की या किल्ल्याला भेट देऊन जातात. तर ही सेकंड सीडी आहे जी तुम्हाला गडाच्या टोकावर न्यायला मदत करते. तर आधी इकडे सीडी नव्हती, आधी इकडे दगडावरनं जावं लागायचं. तर ही पाण्यामुळे कोसळलं आणि इकडे सीडी लावण्यात आली. तर ही सेकंड सीडी आहे जी तुम्हाला गडाच्या टोकावर न्यायला मदत करते. तर आधी इकडे सीडी नव्हती, आधी इकडे दगडावरनं जावं लागायचं. तर ती सेकंड सीडी जोडून आलो की तुम्हाला थोडंच पुढे स्वामी समर्थांचं मठ दिसेल. इथलंही वातावरण खूप सुंदर होतं आणि असं म्हटलं जातं की इकडे स्वामी समर्थांचा स्पर्श झाला होता.